राम जन्मभूमी खटल्यातील पक्षकारांना देखील सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। इक्बाल अन्सारींना 22 जानेवारीच्या सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे। सोहळ्याला जाणार असल्याची अन्सारींनी पुढारी न्यूजला माहिती देखील दिलेली आहे। आताच्या क्षणाची ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राम जन्मभूमी खटल्यातील पक्षकारांना देखील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचं आमंत्रण हे देण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रसन्न जोशी। प्रसन्न सर, राम जन्मभूमी खटल्यातील पक्षकारांना देखील या सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। या पक्षकारांना देखील या सोहळ्यामध्ये सामावून घेण्याचं मोदी सरकारचं लक्ष दिसतंय का? एक महत्त्वाची अपडेट आहे ही, आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे। इक्बाल अन्सारी हे त्यांचे पिताश्री यांनी जी खटल्यामध्ये पक्षकार म्हणून काम केलेलं आहे, राम जन्मभूमीच्या संदर्भात बाबरी आणि राम जन्मभूमी याच्यातलं पक्षकार म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि आपल्या वडिलांचीच परंपरा त्यांनी कायम ठेवली। त्यांचा नेहमी प्रयत्न राहिला की या वादावरती शांततेने मार्ग काढावा, तोडगा काढावा आणि त्यांच्याही प्रतिक्रियेसाठी त्यांना मोठ्या प्रमाणात विरोधही झाला। अखेर त्यांना आता या थेट मोठ्या या समारंभासाठी 22 जानेवारीसाठी त्यांना आमंत्रण मिळालंय। हे वेगळं सांगायला नको, इक्बाल अन्सारी मुस्लिम आहेत आणि कदाचित आतापर्यंत समोर आलेल्या अशा नावांपैकी इक्बाल अन्सारींना, अयोध्येतल्या इक्बाल अन्सारींना बोलावलं जाणं हे एक फार मोठं प्रतिकात्मक दृष्ट्या बघावं लागेल अशा प्रकारचं हे आमंत्रण आहे। आणि आता इक्बाल अन्सारींशी आपण बोललेलं, पुढारी न्यूजशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आता थोड्याच वेळापूर्वी, त्यात ते म्हणाले मला या आमंत्रणाचा मी स्वीकार करतो आणि मी कार्यक्रमाला जाणार आहे। नक्कीच, पण मोदी सरकारने हे जे पाऊल उचललेलं आहे किंवा मोदी सरकारच्या भूमिकेकडे आपण नेमकं कसं बघायचं, त्याचं विश्लेषण कसं कराल? राम मंदिराचं प्रत्यक्षात स्थापना होते, 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठापना होते। हे भाजप असेल किंवा चंपतराय जे आता या न्यासाचे प्रमुख आहेत, सगळ्यांकडनं हे विधान करण्यात येत आहे की 22 जानेवारी किंवा राम मंदिर हा आता कुणावरतरी विजय कसा मिळवला, कुणाची खोड कशी जिरवली अशा प्रकारे बघायचं नाहीये। हा सर्वांसाठीचा सोहळा आहे, सर्व भारताच्या 150 कोटी लोकांचा हा सोहळा आहे, अशाच प्रकारे आपल्याला करायचा आहे आणि हा हेतू असणार आहे की आम्ही सर्वांपर्यंत पोहोचतोय। हे वेगळं सांगायची गरज नाही। उत्तर प्रदेश, अयोध्या, बाबरी, राम मंदिर या सगळ्या प्रकरणामध्ये हिंदू मुस्लिम यांचा सगळा एकूण विषय कसा राहिलेला गेल्या 30 वर्षामध्ये याची सगळ्यांना कल्पना आहे। अशा वेळी यातल्या एका पक्षकाराला बोलवण्यात येतलं, एका मुस्लिम व्यक्तीला बोलवण्यात येतंय, या सगळ्याला वेगळे मापदंड म्हणून बघितले जाणार आहेत। खास करून तेव्हा जेव्हा की भाजपवरती टीका होते, मग शिवसेना टीका करत असेल, भाजप याचं राजकारण करते, हा हिंदुत्ववादी अजेंडा असं होत असताना थेट मुस्लिम पक्षकाराला बोलावणं, याच्या एक प्रकारे भाजपनं या अशा सगळ्या विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला। नक्कीच प्रसन्न सर, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात।